माझे नाव दीपाली उद्धव भोगील, राहणार दांडेगाव, तालुका भूम, जिल्हा धाराशिव। मी आदर्श स्वयंसहायता उमेद गट या गटात अध्यक्ष म्हणून काम करीत आहे। म्हणून मी थोडक्यात माहिती सांगत आहे। 9/12/2018 या साली आमच्या इथे उमेद अभियान आले। उमेद अभियान आले त्यावेळेस आम्हाला उमेद म्हणजे काय किंवा बचत गट हे असं काहीच माहिती नव्हती। ज्यावेळेस आम्ही उमेदला जोडलं गेलो त्यावेळेस आम्हाला ही माहिती मिळू लागली। उमेदमध्ये सहभागी होण्याच्या आधी आम्हाला फक्त एवढंच माहिती होतं की दुसऱ्याच्या शेतात कामाला जाणे आणि रोजंदारी उपलब्ध करणे, एवढाच आमचा पर्याय होता, कारण दुसरा पर्यायच नव्हता। पण उमेदमुळे आम्ही एवढं सक्षम महिला झालो होतो। ज्यावेळेस आम्हाला उमेदने पहिल्यांदा 1 लाख रुपये कर्ज दिलं त्यावेळेस आम्ही सर्व महिलांनी छोटा मोठा व्यवसाय आपला करायचा ठरवलं। तर आता रक्कम थोडी असल्यामुळे महिलांनी आपल्या घरातील काय पैसे आणि उमेदचे काय पैसे असं करून आपला छोटासा व्यवसाय सुरू केला। ते कर्ज फिटल्यानंतर महिलांना अशी चाहूल लागली की उमेदमुळे आपण काहीतरी करू शकतोय। नंतर महिलांनी 2 लाखाचं कर्ज उपलब्ध करून घेतलं। त्याही महिलांनी आपल्या व्यवसायातच पैसे लावले आणि नंतर 5 लाखाचं कर्ज उपलब्ध करून घेतलं। अशा प्रकारे महिलांनी एकूण 8 लाख रुपये कर्ज उपलब्ध करून घेतलं। त्याच्याही संपूर्ण परतफेड करीत आणली। शिवाय CIF निधी 60,000 तो सुद्धा मिळाला। तो सुद्धा महिलांनी पैसे असे वायपट लावले नाही। त्याच्यातून आपण छोटं मोठं काहीतरी करायचं। उमेदने आपल्याला एवढी सवलत दिली, उमेद आपल्या एवढं पाठीशी उभा आहे। आपल्याला वेळोवेळी अडचण आली तर आपण उमेदमुळे ती सोडवू शकतोय। तर मला असं वाटतं सरासरी गाई असेल किंवा पिठाची चक्की असेल महिलांनी, तर सरासरी ह्याच्यातून महिन्याला आम्हाला 20,000 रुपये भेटतात। 20,000 रुपये म्हटलं तर वार्षिक उत्पन्न आमचं 2 लाखापर्यंत आहे। 2 लाखापर्यंत उत्पन्न झाल्यामुळं आता आम्हाला दुसऱ्याच्या शेतात कामाला जावं लागत नाही। तर आम्हाला एवढा उमेदचा अभिमान आहे। आम्ही उमेदमुळेच आज शून्यातून उभा राहिलो असं मला तरी वाटतं। त्यानंतर आपल्याला ही व्यवसाय बघत बघत अजून काहीतरी व्यवसाय छोटा करता यावा म्हणून मी नंतर पिठाची चक्की घेतली। तर पिठाची चक्की दिवसभर जरी आपण दुसरं काम करत असलो तरी दिवसभर न करता सकाळ संध्याकाळ आपल्या हाताला थोडं काम असावं म्हणून मी पिठाची चक्की चालवते। तर ह्याच्यातनं महिन्याला मला 4 ते 5,000 रुपये भेटतात। हे 4-5 आणि अधिक गायांचे 20,000, ह्याच्यामुळे माझं उत्पन्न वाढलं। ते कशामुळे झालं तर फक्त उमेदमुळे आज मी हे करू शकते। उमेदमुळे आज शून्यातून मी उभा राहिले। तर मला एवढा अभिमान आहे उमेदचा की प्रत्येक महिन्याला न चुकता कुठलेही काम असले तरी न चुकता मीटिंग घेणे किंवा त्याचे जे सूत्र आहे त्याचे पालन करणे, त्याच्यानुसार आपण वागणे, थोडक्यात आपल्यात बदल करणे। तर अशा प्रकारे उमेदमुळे बदल झाले। तर एवढेच बदल काय हे तर झाले असं म्हणजे आपण इथं घरी कसं वागायचं हे झाले हे, पण त्यानंतर महिलांना गावाच्या व्यतिरिक्त आणि घराच्या व्यतिरिक्त काहीच माहीत नव्हतं। ज्यावेळेस उमेद अभियान आलं त्यावेळेस आम्हाला प्रत्येक महिलाचे खाते असले पाहिजे किंवा आपल्या खात्यावर पैसे असले पाहिजेत, आपण बँकेत गेलं पाहिजे, पैसे काढता आले पाहिजेत, भरता आले पाहिजेत, अशी सुद्धा माहिती आम्हाला मिळाली। तर उमेदमुळे सगळ्या महिलांचे खाते खोलले गेले। तर सगळे महिला आपले व्यवसायाचे पैसे भरायला किंवा हप्ते भरायला जातात। तर हे कशामुळे फक्त उमेद अभियानामुळे झालं। उमेद अभियानामुळे प्रत्येक महिला घराच्या बाहेर पडली, तिला सगळी माहिती व्हायला लागली। आता या उमेद अभियानामुळे रोजगार उपलब्ध झाल्यामुळे आम्हाला 4 पैशासाठी पुन्हा असा हात पसरावा लागत नाही। तर मुलांचे शिक्षण असेल किंवा दुसरे काही व्यक्ती आजारी असेल त्यासाठी सुद्धा आम्ही CIF निधी अशी छोटी रक्कम असेल तर त्याच्यातून घेऊ शकतो। सावकाराकडे आम्हाला पैसे मागावे लागत नाही। त्याच्यामुळे मी उमेद अभियानाचे खूप खूप आभारी आहे। धन्यवाद।